ढालगावमध्ये धुमाकूळ, 4 कुत्र्यांना फाडले। ढालगाव तालुका कवठेमंकाळ येथील दाजी ज्ञानू घागरे यांच्या शेताच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याचे काहीच दिवसांपूर्वी दिसून आले होते। 9 वर्षाच्या सुरुवातीलाच ढालगाव सारख्या दुष्काळी भागामध्ये बिबट्याने एंट्री केल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ढालगाव पासून साधारणतः 1 किलोमीटर अंतरावर ढालगाव कदमवाडी रोड जवळील बिरोबा मंदिर टेकडी जवळ बिबट्या आढळून आला होता। काल दिनांक 6 जानेवारी रोजी रात्री 9च्या दरम्यान बिबट्याने नागझरी येथील कशिलिंग अरुण घागरे यांच्या 4 कुत्र्यांवर हल्ला करून ठार केलाय, तर आणखी 2 कुत्रे जखमी असल्याची माहिती समजते। दरम्यान यावेळी काही जणांनी बिबट्याचा फोटो देखील काढलाय। बिबट्या हा वन्य प्राणी नागरिकांपासून दूर राहणे पसंत करतो। सहसा कोणावरही तो हल्ला करत नाही। नागरिकांपासून दूर राहण्याचा बिबट्याचा प्रयत्न असतो। बिबट्या कुठेही दिसून आल्यास कोणताही आरडाओरड न करता तसेच दगड किंवा अन्य कोणत्याही वस्तूने त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न करू नये किंवा बिबट्याला कोणतीही इजा होणार नाही अशा प्रकारची काळजी घेतल्यास कोणावरही तो हल्ला करत नाही। तसे झाल्यास बिबट्या हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही। शेतीच्या परिसरात काम करताना मोठ्याने आवाज करणे व मोबाईलवर मोठ्या आवाजाने गाणी लावल्यास बिबट्या आपल्या आजूबाजूला असल्यास दूर निघून जाईल। शेतीचे कामे करण्यासाठी 2 ते 3 जणांचा ग्रुप करून हातामध्ये काठी घेऊन आरडाओरड करत जावे। रात्रीच्या वेळी कुणीही एकट्याने बाहेर पडू नये असे आवाहन वन परिमंडळ अधिकारी कवठेमंकाळ यांनी काहीच दिवसांपूर्वी केले आहे। नवीन घडामोडींसाठी युवा पर्व न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। संपादक हसन तांबोळी 84 59 60 50 47। उपसंपादक प्रतिभा रणजित नलवडे। कार्यकारी संपादक त्रिवेणी माने।